130 भेटले. तो पण सेम लायब्ररीमध्ये अभ्यास करतो, मी पण सेम लायब्ररीमध्ये अभ्यास करतो, बरोबर आहे. तो पण तेच पुस्तक वाचतो, मी पण तेच पुस्तक, मग त्याला काय 160 आणि मला काय 130? कधीपर्यंत कम्पेअर करणार? कधीपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसोबत कम्पेअर करणार? अजिबात गरज नाही कम्पेअर करायची. तो त्याच्या परीने बरा, तुम्ही तुमच्या परीने बरे. अरे तो 160 भेटले, तो एखाद्या विभागात लागेल, पीएमसी मध्ये फॉर एक्झाम्पल लागला, तुम्ही उद्या चालू 170 घेणार, तुम्ही डब्ल्यूआरडी मध्ये लागणार. तो आज जेई बनला, तुम्ही उद्या एई बना, असिस्टंट इंजिनियर बना. बेटा वेळ प्रत्येकाचं हे ठरवणार आहे, लक्षात घ्या. वेळ आणि मेहनत. त्याने आज मेहनत केली म्हणून तो झाला, त्याला 160 भेटले. तुम्ही नाही केली, ठीक आहे, तुम्ही आता करा, तुम्हालाही भेटणार. कम्पेअर कधीपर्यंत करणार? ह्या कम्पेअर केल्यामुळेच आपण स्वतःला विसरत चाललोय. आपली स्वतःचं पोटेन्शियल आपण विसरत चाललोय, स्वतःची कॅपॅसिटी आपण विसरत चाललोय, बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याला कम्पेअर करू नका, कम्पेअर करा स्वतःला, अभ्यास करा स्वतःसाठी, सिलेक्शन घ्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी. समजले? सिलेक्शन होणे काय आपल्याला कोणाला दाखवायचं नाही की आम्ही असं आम्ही तसं, अजिबात नाही. शांत संत वाहणारी नदी सर्वात लांब वाहते, लक्षात घ्या. म्हणून आताही वेळ आहे बेटा, दुसऱ्यासोबत कम्पेअर करणं अजिबात सोडून द्या.